नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 14 आहे, ज्यामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2025 मित्रांनो लिपिक, शिपाई हमाल व ड्रायव्हर या पदासाठी परीक्षाभिमुख अशी संपूर्ण काही तुमच्या येणाऱ्या लेखी परीक्षेमध्ये विचारली जातील अशा स्वरूपाची संपूर्ण काही मित्रांनो प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओज मार्फत आपण कव्हर करत आहोत. जर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे येत नसेल तर आपल्या चॅनलला फटाफट तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व काही या ठिकाणी उच्च न्यायालयाचे तसे इतर सर्व काही सरळ सेवा पदभरतीचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळणारे असतील. आणि जे कोणी विद्यार्थी अजूनही आपले प्रिव्हियस व्हिडिओचे पार्ट वगैरे पाहिले नसेल त्यांनी सर्व काही मागील व्हिडिओचे पार्ट पाहून घ्या, ज्यामध्ये तुम्ही आपण संपूर्ण काही तुमचे PYQ पेपर देखील सॉल्व्ह केलेले आहे. तर त्यासोबतच जो काही एक्झाम फॉर्मॅट आहे तो संपूर्ण त्यामध्ये आपण अनालिसिस केलेला आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओज खूप इम्पॉर्टंट आहेत, प्रश्न इम्पॉर्टंट आहेत तुमच्या येणाऱ्या परीक्षा दृष्टिकोनातून, ज्यामध्ये संपूर्ण काही तुमच्या पेपर फॉर्मॅटनुसारचे आपण यामध्ये कव्हर केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान प्लस मराठी व्याकरण प्लस संगणकावर आधारितचे जेवढे काही प्रश्न आहेत ते व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न एक काय म्हणतो पहा. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, ज्याला की NCL असं म्हणतात, तर हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर असा या ठिकाणचा हा प्रश्न आहे. तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की पुणे या ठिकाणी जे आहे स्थित आहे. तर NCL ही एक वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची एक घटक प्रयोगशाळा असून ते पुणे या ठिकाणी आहे. तर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था, ज्याला की आपण म्हणतो CSIR असं आपण याला शॉर्टमध्ये म्हणतो. तर याचीच एक थोडक्यामध्ये जी की प्रयोगशाळा आहे. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? तर पहिल्या महिला न्यायाधीश कोण असा या ठिकाणचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, न्यायमूर्ती फतिमा बीवी. हे जे आहे थोडक्यामध्ये जे की सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश होत. तर न्यायमूर्ती M फतिमा बीवी यांचं जे आहे यांची थोडक्यामध्ये 1989 मध्ये जे आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून जे आहे जी की नियुक्ती झालेली होती. जर तुम्हाला थोडक्यात इसवी वगैरे विचारलं तर इसवी या ठिकाणी 1989 हे वर्ष आहे. तर हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो पहा. 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद डॅश घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली? तर कितव्या घटना दुरुस्तीमध्ये जे की करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात डी, जे की 7व्या. तर 1956 साली जे आहे 7वी घटना दुरुस्ती झाली. 7व्या घटना दुरुस्तीद्वारे जे आहे संसदेला 2 किंवा अधिक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार जो आहे थोडक्यात देण्यात आलेला आहे. म्हणून हे जे आहे पर्याय नंबर जे की ड मध्ये याचं उत्तर आपलं होणार असेल 7व्या घटना दुरुस्तीनुसार. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 14 असा आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सेवानिवृत्तीचे वय जे की किती वर्ष असतं? तर सर्वोच्च न्यायालयाचं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी, 65. तर भारतीय संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची वयाची जी काही मर्यादा ठेवलेली आहे ती 65 वर्ष होईपर्यंत जे की पदावर राहू शकतात अशी जे थोडक्यामध्ये जी की मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. आणि आपल्या आजचा व्हिडिओमधला क्वेश्चन फॉर यू तुमच्यासाठी क्वेश्चन असा आहे, जे की या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं सेवानिवृत्तीचं वय 65 वर्ष आहे. तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीचं वय किती वर्ष असतं हे तुम्हाला खाली मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, अन्यथा मी या प्रश्नाचं उत्तर आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगून टाकणार असेल की उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचं वय किती वर्ष असतं. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 5वा असा आहे, आगरतळा अखोरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर ए, बांगलादेश. तर हा रेल्वे प्रकल्प जो आहे भारताचा त्रिपुरा राज्य जे की आगरतळा आणि बांगलादेशमधील अखोरा यांना जे आहे जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी ए ह्या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 6वा असा आहे, शिखांचे गुरु डॅश यांच्या काळात सुवर्ण मंदिराची उभारणी करण्यात आली? तर कोणाच्या काळामध्ये जे उभारणी करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की गुरु रामदास यांच्या काळात जे आहे ती उभारणी करण्यात आलेली आहे. तर सुवर्ण मंदिराचा पाया आणि अमृतसर शहराची स्थापना चौथे गुरु जे की गुरु रामदास यांनी जे आहे थोडक्यामध्ये जे काही याची उभारणी जी आहे करण्यात आलेली होती. पर्याय नंबर याचं जे की सी या ठिकाणी याचं उत्तर होणार आहे. तर गुरु रामदास हे कितवे गुरु होते? तर हे जे आहे चौथे गुरु होते. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवून घ्या मित्रांनो.
त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न 7वा असा आहे, पहा काय म्हणतो. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, यमुना ही जी आहे जी की सर्वात मोठी उपनदी आहे. तर यमुना ही गंगा नदी सर्वात लांब आणि प्रमुख उपनदी आहे, जी अलाहाबाद जे की सध्याचं काय तर प्रयागराज, तर प्रयागराज येथे जे आहे जे की गंगेला मिळते. म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी याचं ब हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 8वा आपला. सायमन कमिशन समोर डॅश यांनी आपला अभिप्राय व्यक्त केलेला होता. तर कोणी जे आहे खालीलपैकी सायमन कमिशन समोर जो आहे आपला अभिप्राय व्यक्त केलेला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे ते केलेला होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे बहिष्कृत हितकारणी सभेतर्फे सायमन कमिशन समोर जे की साक्ष देऊन दलितांच्या राजकीय हक्काची मागणी केलेली होती. म्हणजे याचं उत्तर होणार असेल जे की पर्याय नंबर ब. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे पुढील. भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोठे आहे? तर खालीलपैकी. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की कोलकाता या ठिकाणी आहे. तर कोलकाता येथील झूलॉजिकल गार्डन अलीपूर हे भारतातील सर्वात जुन्या आणि मोठ्या प्राणी संग्रहालयापैकी एक आहे. म्हणजे याचं पर्याय नंबर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या परिपूर्ण लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या A to Z तयारी करता मित्रांनो, जी आपली स्पेशल असलेली रेकॉर्डेड बॅच मित्रांनो, तुम्ही जॉईन जर केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता लागणारा सर्व काही 100% अभ्यासक्रम मित्रांनो आपण जे आहे तो इन्क्लूड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिका मिळतील, सर्व विषयाची ई बुक देखील इंटिग्रेट करून दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे बाजारामधलं महागडं पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो. जे की ई बुकमध्ये जेवढं काही आपण सब्जेक्ट इंटिग्रेट करून दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला खूप सफिशियंट आणि 100% परीक्षेमध्ये येणारे असे सर्व काही माहिती त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिली आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर लगेचच्या लगे मित्रांनो आपली जे स्पेशली ही क्रॅश कोर्स बॅच जॉईन करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये सरावासाठी 30+ मित्रांनो या ठिकाणी संभव प्रश्नपत्रिका आपण ऍड करून दिलेल्या आहेत. आज पर तुमच्या जे काही BScच्या जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला 30+ मित्रांनो संपूर्ण संभव प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेला आहे मित्रांनो. सध्याची आपली ऑफर प्राइस सध्याला ही मित्रांनो आपण ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. कारण का आता सध्याला आपला ऑफर चालू आहे, त्यामुळे ऑफरमध्ये तुम्हाला हा कोर्स जो की 499 मध्ये जो की मिळणारा असेल. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागू शकता. कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपले स्पेशली जो क्रॅश कोर्स आहे उच्च न्यायालय भरसाठी, ज्यामध्ये तुम्हाला लिपिक, शिपाई हमाल व ड्रायव्हर या पदासाठी सर्वांसाठी मित्रांनो अतिशय इफेक्टिव्ह असा आपण त्यामध्ये ऍड केलेला आहे, ज्यात तुम्हाला संपूर्ण काही टेस्ट सिरीज, ई बुक आणि जे मित्रांनो शक्यतो आपण व्हिडिओ कोर्स देखील त्यामध्ये तुम्हाला अपलोड करून दिलेला आहे. तर ज्यांना ज्यांना या एक्झाममध्ये क्रॅक करायचं आहे, ज्यांना चांगले गुण मिळवायचे आहे, त्यांनी लगेचच्या लगेच या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपला क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे जो की 10वा काय म्हणतो पहा. महाराष्ट्रात तृणधान्य पिकांमध्ये सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादन डॅश या पिकाखाली आहे, तर कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, ज्वारी या पिकाखाली आहे. तर महाराष्ट्र हे भारतातील ज्वारी उत्पादनात अग्रण्य राज्य असून राज्यातील कोरडवाहू क्षेत्रात हे जे की प्रमुख पीक आहे. म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की सी हे याचं उत्तर होणार असेल या ठिकाणी. त्यानंतर आपण पाहू पुढील आपले आता मराठी व्याकरणाचे प्रश्न, जे काही 10 प्रश्न होते जे आपण आता GK GS पाहिलेले आहेत. पुढील प्रश्न आपण आता मराठी व्याकरणाकडे वळूया आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न डिट्टो तुम्हाला सेम टू सेम या टाईपचे प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळणारे असतील मित्रांनो. प्रश्न 11वा आपला असा आहे. आईसारखी आईच यामधील अलंकार ओळखा. तर आईसारखी आईच यामधील आपला अलंकार जो आहे या ठिकाणी सांगायचा आहे, जो की कोणता अलंकार होणारा असेल. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ड, अनन्वय अलंकार या ठिकाणी हा होणारा असेल. तर अनन्वय अलंकार का होणारा असेल, तर अनन्वय अलंकाराची व्याख्या कशी आहे, तर जेव्हा एखादा उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ती स्वतःशीच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. तर या ठिकाणी तुलना दुसऱ्याची कायची केली आहे का? नाही. या ठिकाणी पाहिलं तर आपण फक्त
फक्त आईसारखी आईच, म्हणजे की आईची तुलना फक्त आईसोबतच केलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी जे काही अनन्वय अलंकार या ठिकाणी होणारा असेल. तर असे तुम्हाला काही फॅक्टेबल क्वेश्चन्स परीक्षेमध्ये येतात, त्यामुळे तुम्हाला जे काही अलंकार वगैरे असतात त्यांची डेफिनेशन जरी माहिती राहिली तरी तुम्हाला यावरून क्विक पद्धतीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतात आणि तुमचे मार्क ज्यामध्ये वाचवता येणारे असतात. त्यानंतर प्रश्न 12 आपला, चिरकालचा विरुद्ध शब्द कोणता? यापैकी चिरकाल, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अल्पकाळ असं होणार असेल. तर चिरकाल म्हणजे की दीर्घकाळ, आणि दीर्घकाळ किंवा कायम असा याचा अर्थ होतो. तर जे काही अल्पकाळ म्हणजे की थोड्या वेळासाठी असं याचा थोडक्यामध्ये अर्थ होतो. तर चिरकालचा जो की दीर्घकाळ आणि अल्पकाळ म्हणजे की जे आपल्याला माहितच आहे की एकदम संक्षिप्त काळ होणारा असेल. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 13 आपला, पुढील वाक्यातील उद्देश विस्तार कोणता? तर उद्देश विस्तार या ठिकाणी सांगायचा आहे. तर वाक्य काय आहे? बाबळीच्या काटेदार फांद्याने ती गाडी शिंगोशिंग भरली होती. तर हे या ठिकाणचं जे की वाक्य आहे. तर याचं उत्तर काय होईल? तर पर्याय नंबर याचं ड, बाबळीच्या काटेदार फांद्याने हे या ठिकाणी होणार असेल. तर वाक्यातील कर्त्याबद्दल, जे की या ठिकाणी उद्देशाबद्दल सांगायचं झालं, तर वाक्यातील कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना उद्देश विस्तार जे की म्हणतात. आणि या वाक्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी आपण फांद्या ही या कर्त्याबद्दल म्हणजेच की बाबळीच्या काटेदार हे शब्द अधिक जे की माहिती देतात, म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर याचं ड हे उत्तर या ठिकाणी होणार असेल. त्यानंतर आपला पुढील 14वा प्रश्न असा आहे, अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखलं जातं? खालीलपैकी कोणास ओळखलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, पु ल देशपांडे यांना म्हणून जे आहे ते ओळखलं जातं. तर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, जे की आपण पु ल देशपांडे असं त्यांना म्हणतो, तर हे जे आहेत नाटककार, विनोदी लेखक, अभिनेते आणि संगीतकार अशा अनेक कलांमध्ये निपुण असल्याने त्यांना अष्टपैलू साहित्यिक असं जे आहे ते म्हटलं जातं. म्हणून पर्याय नंबर याचं उत्तर आपलं सी हे उत्तर या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 15वा, शुद्ध शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणता? तर शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखायचा आहे. तर याचं उत्तर जे होणार असेल जे की पर्याय नंबर सी, देखील हे जे आहे शुद्ध शब्दयोगी अव्यय या ठिकाणी होणारा असेल. आता शुद्ध शब्द अव्यय कयाला म्हटलं जातं? तर जे शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडले असता शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही त्याला जे आहे शुद्ध शब्दयोगी अवयव म्हणतात. जसं की सांगायचं झालं तुम्हाला या ठिकाणी आपण देखील आलेलं आहे उत्तर. तर देखील मध्ये जर समजा आपण तो अधिक देखील असं देखील आपण केलं तर देखील मध्ये कसल्याही प्रकारचा बदल होत नाही, म्हणजे की तो जसाच तसा तो देखील आपल्याला नवीन शब्द निर्माण होणारा असेल. अशा शब्दांना शुद्ध शब्दयोगी अव्यय असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर याचं सी ह्या ठिकाणी हे उत्तर या ठिकाणी होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा 16वा प्रश्न, सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा. तर सुतोवाच करणे म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की ओनामा करणे असं जे आहे ते होतो. तर सुतोवाच करणे म्हणजे की एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे किंवा प्रस्तावना करणे असा होतो. तर तसाच अर्थ ओनामा करणे याचा देखील होतो, म्हणून पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी हे उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे 17वा, निसर्ग कवी म्हणून कोणास ओळखलं जातं खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की ना धो महानोर यांना जे आहे ते ओळखलं जातं. तर ना धो महानोर यांच्या साहित्यात निसर्ग, शेती आणि ग्रामीण जीवनाच्या प्रभावी चित्रण असल्याने त्यांना निसर्ग कवी किंवा रानकवी असं देखील म्हटलं जातं. म्हणून पर्याय नंबर याचं काय होईल? तर पर्याय नंबर ए ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 18वा आपला, किरण चपाती खातो या वाक्याची रीती भूतकाळ वाक्य कोणते? तर या वाक्याचं रीती भूतकाळ कोणतं आहे ते सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, किरण चपाती खात असे. तर खात असे हे आल्यामुळे या ठिकाणी जे की रीती भूतकाळ हे होणार असेल. तर रीती भूतकाळ कसं ओळखायचं असतं? तर भूतकाळात एखादी क्रिया सतत घडण्याची जी काही रीत किंवा सवय दर्शवण्यासाठी या ठिकाणी जे काही आपण या स्वरूपाला जे आहे वापरतो. या ठिकाणी आपण पाहिलं तर खात असे हे जे आहे या ठिकाणी भूतकाळातील रीती घडण्याची किंवा सवय दर्शवण्यासाठी वापरले गेलेलं आहे, म्हणून या ठिकाणी जे काही हे वाक्य जे की रीती भूतकाळामधलं होणार असेल. तर पर्याय नंबर याचं काय? तर सी हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 19, पुढील शब्द प्रकारास काय म्हटले जाते? तर जे काही पुढील आपला शब्द प्रकार आहे ज्यामध्ये जा, ए, कर, बस, बोल, पी इत्यादी, तर या शब्द प्रकारास काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की सिद्ध शब्द असं जे आहे याला म्हटलं जातं. तर सिद्ध शब्द कायला म्हणतात?
जे शब्द भाषेत मूळचेच असतात आणि त्यांना कोणतेही प्रत्यय लागले नसतात त्यांना जे आहे थोडक्यात सिद्ध शब्द असं जे आहे ते म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी काय होणार असेल याचं उत्तर पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 20 आपला, आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले, प्रयोग ओळखा. यापैकी जो प्रयोग जो आहे तो ओळखायचा आहे. तर याचं उत्तर होणार असेल जे की पर्याय नंबर ब, भावे प्रयोग हे होणार असेल. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्ता किंवा कर्म या दोघांचेही लिंग वचनाप्रमाणे बदलत नाही तेव्हा जे आहे त्याला भावे प्रयोग असं जे आपण त्याला म्हणतो. या ठिकाणी आपण पाहिलं वाक्यामध्ये तर येथे कर्ता कोण आहे, इथे आहे कर्ता आई वडिलांनी आणि कर्म का आहे तर ते आहे मुलांना, म्हणजे की दोघांनाही या ठिकाणी प्रत्यय जो आहे तो लागलेले आहेत. म्हणून या ठिकाणी काय होणार असेल जे की पर्याय नंबर याचं ब हे याचं अचूक उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा आपण पुढील प्रश्न जो की आपला आता प्रश्न 21 पाहू, जो की आपला संगणक या टॉपिकवर आधारित प्रश्न सुरू होतात. आणि तुम्हाला सांगतो संगणकावरचे तुम्हाला 10 एक्झॅक्ट क्वेश्चन जसे जर तुम्हाला पाठ करायचे असतील किंवा परीक्षेमध्ये त्याचे अचूक उत्तरे निवडायचे असतील आणि तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असेल तर मित्रांनो तुम्ही आपले रेग्युलरली व्हिडिओ पाहत चला, कारण का जेवढे काही आपण या ठिकाणी प्रश्न कव्हर करत आहोत ते संपूर्ण काही तुमच्या परिपूर्ण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. तर प्रश्न 21 पहा काय म्हणतो, GUI चा पूर्ण अर्थ काय, म्हणजे की याचा फुल फॉर्म काय होणार असेल हा या ठिकाणी सांगायचा आहे. तर याचा फुल फॉर्म काय होतो तर याचा होतो ग्राफिकल युजर इंटरफेस. तर पर्याय नंबर आपला काय पाहायला मिळतो जे की ब मध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस असा याचा जो थोडक्यामध्ये पूर्ण रूप होणारा आहे. म्हणजेच काय याचं काम काय असतं तर संगणकावर चित्र आणि आयकॉनच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी GUI चा वापर जो आहे तो केला जातो. तर असे देखील तुम्हाला परीक्षेमध्ये फुल फॉर्मवर आधारित प्रश्न पाहायला मिळतात. जर तुम्ही आपली स्पेशली क्रॅश कोर्स बॅच जॉईन केला तर 100% त्यामध्ये आपण सर्व PDFs वगैरे उपलब्ध करून दिलेले आहेत जे की मोस्टली एक्सपेक्टेड एक्झाममध्ये येणारे क्वेश्चन आपण त्यामध्ये समाविष्ट करून दिलेले आहेत. आणि तुम्हाला ह्या प्रश्नांची PDF हवी असेल तर ते देखील तुम्हाला आपल्या स्पेशली ॲपमध्ये मिळून जाणारे असेल. लगेच डाउनलोड करून घ्या आणि कोर्स आपला एनरोल करून घ्या मित्रांनो. 22वा प्रश्न, खालीलपैकी कोणते हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर यापैकी कोणती लँग्वेज जी आहे जी हाय लेवल आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की सी लँग्वेज ही जी आहे हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर सी ही एक उच्चस्तरीय प्रोग्रामिंग भाषा आहे, तर बायनरी आणि मशीन्स जे की लँग्वेज या लो लेवल लँग्वेज आहेत. तर लो लेवल लँग्वेज कोणते आहेत तर ते आहे ज्यामध्ये बायनरी आणि मशीन लँग्वेजेस हे जे आहे थोडक्यामध्ये लो लेवल लँग्वेज आहेत. सी एक उच्चस्तरीय प्रोग्रामिंग भाषा आहे, म्हणून पर्याय नंबर याचं सी हे होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 23वा, कॉम्प्लियर आणि इंटरप्रेटर मधील मुख्य फरक कोणता. तर कॉम्प्लियर आणि इंटरप्रेटर मधील तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, कॉम्प्लियर संपूर्ण प्रोग्रामचे एकाच वेळी भाषांतर करतो हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर कॉम्प्लियर संपूर्ण कोड एकदाच वाचून त्याचे मशीन भाषेत रूपांतर करतो, तर इंटरप्रेटर ओळीनुसार जे की काम करतो. म्हणजे यामधला हा मुख्य फरक आहे. पर्याय नंबर याचं सी हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न, TCP/IP प्रोटोकॉलचा मुख्य उपयोग कोणता खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की नेटवर्कवर डेटा पाठवणे हे जे आहे याचा मुख्य उपयोग आहे. तर इंटरनेटवर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी या प्रोटोकॉलचा वापर अनिवार्य असतो. पर्याय नंबर याचं ब हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 25वा, खालीलपैकी कोणते क्लाउड स्टोरेजचे उदाहरण आहे यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, गुगल ड्राईव्ह हे जे आहे क्लाउड स्टोरेजचं उदाहरण होणार असेल. तर गुगल ड्राईव्ह ही एक क्लाउड सेवा आहे जिथे डेटा इंटरनेटवर साठवला जातो, हार्ड डिस्क किंवा पेनड्राईव्ह प्रमाणे फिजिकल डिव्हाइसमध्ये नाही. म्हणून याचा पर्याय नंबर काय होईल तर सी हे या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर 26वा प्रश्न, इन्स्क्रिप्शन म्हणजे काय. तर इन्स्क्रिप्शन कायला म्हटलं जातं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की डेटांचे गुप्त स्वरूपात रूपांतर याला जे आहे इन्क्रिप्शन असं जे आहे ते म्हटलं जातं. सुरक्षिततेसाठी माहिती वाचता न येणाऱ्या कोडमध्ये बदलण्याच्या प्रक्रियेला इन्स्क्रिप्शन असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न जो की 27वा प्रश्न असा आहे, फायरवॉलचा मुख्य उद्देश कोणता आहे खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, नेटवर्क सुरक्षितता हे जे आहे फायरवॉलचं जे की मुख्य उद्देश आहे. तर फायरवॉल अनधिकृत वापरकर्त्यांना नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यापासून रोखते आणि सिस्टम जे की सुरक्षित ठेवतं. पर्याय नंबर याचं सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 28वा,
खालीलपैकी कोणते मालवेअरचे प्रकार आहेत यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, वरीलपैकी सर्व, ज्यामध्ये ट्रोजन, वॉर्म आणि स्पायवेअर हे सर्व संगणकाला हानी पोहोचवणारे मालवेअरचे प्रकार आहेत. म्हणून पर्याय या ठिकाणी ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 29वा प्रश्न, ऑपरेटिंग सिस्टीम मधील मल्टीटास्किंग म्हणजे काय? तर मल्टीटास्किंगला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की एका वेळी अनेक प्रोग्राम चालवणे याचा जो आहे थोडक्यामध्ये अर्थ होतो. तर संगणकावर एकाच वेळी गाणी ऐकणे आणि टायपिंग करणे यासारखे अनेक क्रिया करणे म्हणजे की त्याला मल्टीटास्किंग असं जे आहे ते संबोधलं जातं. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 30वा, IP ॲड्रेसचा उपयोग कशासाठी केला जातो खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की संगणक ओळखण्यासाठी थोडक्यामध्ये IP ॲड्रेसचा जो आहे तो उपयोग केला जातो. नेटवर्कमधील प्रत्येक संगणकाला किंवा उपकरणाला एक युनिक ओळख क्रमांक असतो, त्याला IP ॲड्रेस असं जे आहे ते संबोधलं जातं. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये टॉप 30 क्वेश्चन होते, जे की आपण प्रत्येक सब्जेक्टवरचे 10 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. जर तुम्हाला सर्व प्रश्न या ठिकाणी आवडलेले असतील तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून परीक्षा क्रॅक करायची असेल त्यांनी लगेचच्या लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि त्यामधून आपला कोर्स जो आहे तो लगेचच्या लगेच एनरोल करून घेऊन चांगल्या उत्तम तयारला मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही लागू शकता. तर पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट आपण वेळोवेळी देत असतो. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.